हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग. कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? आज आम्ही पुन्हा एकदा फिरायला चाललोय. कुणीकडे चाललोय हो? कुणीकडे घेऊन चाललंय मला? घेऊन जाणार होते. गेल्या रविवारी मला प्रॉमिस केलं होतं ह्यांनी की मला गोकाकला घेऊन जातो म्हणून, आणि परत गोकाक कॅन्सल केले. प्रॉमिस तोडलात तुम्ही. फिरायला घेऊन चाललाय बरोबर आहे, पण पेक्षा भारी प्लेस आहे माहेर. मी चालले माहेरी आज, त्याच्यामुळे गोकाकचं कॅन्सल झाले तरी मला एवढं दुःख होत नाहीये. इकडे मागे तुम्हाला दिसायला लागली गादी आहे ती, म्हणजे माझी भाची होती ना, ती कोल्हापूरमध्ये कॉलेजला होती. मग ते आता गडिंग्लजमध्ये ऍडमिशन घेतले तिचं. मग तिचं सामान जे होतं ना, म्हणजे थोडं गादी वगैरे, ते इथं मायाजवळ होतं. मग म्हटलं आता आम्ही दोघंच चाललोय, गाडी पण रिकामी आहे, तर मग ते पोच करू ताईकडे, म्हणून ते पण घेऊन चालले. आणि आता आम्ही निघालोय, फक्त एक 5 ते 10 मिनिटं झालेत निघून, म्हणजे अजून कागलमध्ये पण पोहोचलेलो नाहीये. तर तिथे पोहोचल्यानंतर, कारण की त्याच्या अगोदर पण एक स्टॉप आहे, कुठे थांबायचं आहे ते पण दाखवते तुम्हाला. आणि चला मग आता प्रवास करूया. आणि आजचा माझा लुक कसा दिसतोय कमेंट करून नक्की सांगा. केस थोडेसे ओले आहेत म्हणून सोडलेत. आता आम्ही पोहोचलोय तौंदी घाटामध्ये. सगळीकडे काम चालू आहे, त्याच्यामुळे रस्त्यात गर्दी पण आहे, गाड्या पण जास्त आहेत. पावसाळ्यातच भारी वाटतंय ना, सगळं हिरवगार असतं. त्याच्यामुळे पाऊस नाहीये आता. पुढे गावी बघूया पाऊस आहे काय. आता तरी नाही. सगळे रस्ता खूपच मोठा होणार आहे. हे बघा इकडे ना, हे आहे ताईचं शेत, आणि आम्ही आता शोधतोय ताईलाच. सगळीकडे माती पण जास्त, म्हणजे चिखलसारखं पण झालंय, धान्य पण उगवून आलेत. आणि ताई आणि भाऊजी आलेत, म्हणजे आकडे. ताई म्हटलं की जरा थोडंसं मला पण कसं तरी वाटतंय. आकडे आणि भाऊजी आले शेतात कोळपं घालायला. मला तिनं बोलवलं होतं शेतात, खरं मी आता साडी वगैरे नेसली आणि शेतात कसं जाणार, माती पण आहे, त्याच्यामुळे मी शेतात जाणार नाही. ताईलाच बोलून घेतले रोडवरती. ताईला शोधायला चाललोय रस्त्यानं. इकडे मागे गाडी जास्तच लांब गेली, हे ना समजलंच नाही. शेताकडे जायची दुसरी वाट आहे ते, त्याच्यामुळे आम्ही चाललोय आता. आम्ही नाही, मी एकटीच चाललोय तिला शोधायला. आणि तिला तर जाता घेऊन जाणार घरी, गावी नाही, तिच्या घरी घेऊन जाणार. दम लागते चालू. ते बघा तिकडे ताई आहे, माणसं आहेत, इकडे यायला लागली. आणि इकडे बैल वगैरे काय 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 त्यांचं कोळपं वगैरे काय काय चाललंय. असं कोळपं घालतात. 4 जण धरून, कसलं भारी दिसतंय बघा. शेतकरी हे, आणि इकडे रोड आहे. इकडे रोडवरती मी आहे, आणि ताई इकडे. एवढं जवळ झाली एक पात त्यांची चौघांची गाडी. परत चाललीत घालत. गाडी इथं लावायची, गेल्या वेळेला तिथं लावली होती, त्याच्यामुळे ते समजलं नाही. गेलो पुढे, पण बघ चिखल बघ आकडे त्यांची सगळं. चिखल कुठं आहे? माझ्या पायाला कुठं बघ. चप्पल माझे पाय बघ, आणि तू म्हणतेस मला चिखला दिये. भाऊजी थांबतो म्हटले, गाडी तिकडे घेऊन आला. सगळं हे आकडीचं शेत,
हे आकडीचं शेत आणि रानमेवा आणलेला आहे इकडे. रानमेवा भाजी, पालेभाजी, कुरडूची भाजी. पावसाळ्यात ह्या भाज्या खायच्या असतात आणि भक्तीला खास करून ती भाजी ना आवडते, त्याच्यामुळं मग घेऊन आली आका शेतातली भाजी. त्याला आकडीला शोधून आणलेला आहे. तिला इकडे गाडीत बसवलंय आणि आता आपण पण बसून घरी जाऊया. ओ आणि गाडी बाई म्हणतो ड्रायव्हरच आमचा गायब. ओ ड्रायव्हर इकडे, तुझं तू जा म्हणे, मी काय येणार नाही, शेतात माती आहे. बिन मातीचं आता शेत कुठला आणायचं यांना सांग. कोळपा तो कोळपा तर गाडीवर नाही घेणार. मग तू गाडीवर बसायला ना तुला. चल ना आपण तिथपर्यंत जाऊया. ही येते घट्ट लाव दरवाजा. बसलाय का बघ. भाऊजी गाडी घेऊन यायला लागले, 2 व्हीलर, आणि त्यांच्या हातात आहे कोळपा. मग त्याच्यामुळे अक्काला परत गाडीत उतरायला लागलं, कारण की तो कोळपा घेऊन परत 2 व्हीलरवरती बसायला पाहिजे. कसलं सगळीकडे हिरवंगार मस्तपैकी झाले असं. वारं पण गरम आले खरं. वाऱ्यात असं गारवा वाटेना. रस्त्याला साप चावल की मला. हा भाऊजी घेऊन आलेले कोळपा. हा एकट्यानं होतोय ना ग. एकट्यानं एकच माणूस लागते ना याला. मग डोकीन आलेला आहोत बहिरीच्या डोंगरावरती, आणि डोंगराच्या वरून तुम्ही बघू शकताय कसलं भारी खाली तळ आहे. इकडे ताई नारळ घ्या म्हणतायत. आमचा नारळवाला पुढे गेला. आता आम्ही आलो चालत आणि आता आकडीला पण घेतले मी. तिच्या घरी येऊन तिला तयार करून घेतल्याने बहिरीच्या डोंगरावरती आलोय. तिकडच्या बाजूनं पायऱ्या जास्त आहेत. पायऱ्या काय चालायला जमणार नाहीत, त्याच्यामुळे आम्ही इकडं आता सरळ जो रोड आहे ना त्या रोडनं जायचं. पाऊस आला. हे आहे बहिरीचं मंदिर. बऱ्याचदा मी इथून येते, पण असं मंदिरमध्ये आतमध्ये यायलाच मिळत नव्हतं. होते देवाची इच्छा नव्हती, आणि आज त्याची इच्छा झाली म्हणून आम्ही सगळीजण आलोय बहिरीला. चला आता पायऱ्या उतरून खाली जाऊया. ये इकडे. एवढ्या सगळ्या इकडे पायऱ्या आहेत, आणि आमची पाहुणी आहे इकडे. आका ओळखते का बघूया अगोदर. मला तरी अक्काला बघितल्यावर ओळखेल. ए ब पहिला मला बघायच्या अगोदर अक्काला शोधायला लागले. इकडे सगळ्या एवढ्या ना खालीपर्यंत पायऱ्या आहेत, आणि एवढ्या का पायऱ्या आपल्याला चालायला जमणार नव्हते.
दर्शन झालं, नारळ वाढवला, प्रसाद घेतला आणि आता परत चाललोय आम्ही गाडीकडे. चढ आहे चढ. आणि ना मी व्हिडिओ करावले, खरं सगळी माझ्याकडे बघायला आले, येड्यात काढत असतील मला, ही काय करायला स्टँड वगैरे लावून. पायऱ्या कसले किडे आहेत बघ, ते शेतातले पावसाळ्यात ते चढ येतात के. हे बरं इकडे रस्त्यानं म्हणून इकडून आलोय, पायऱ्या चाला नको म्हणून. आणि चढती चालून धाप लागली. काय हे कसं आहे खाली, काय हां हां शोवेल. बाईकडून खालच्या बाजू छत्री धरून व्हिडिओ चाललाय. इकडे ना आमचं नदीचं पाणी दाखवते मला. पाण्याचा तरी आवाज येतच असेल, पण नदी हिरण्यकेशी नदी आमची ही दिसते काय, दिसत नसेल. समोरचा कॅमेरा करायला पाहिजे, छत्री वाऱ्यानं तुटले. समोरचा कॅमेरा करून दाखवते तुम्हाला नदीचं पाणी. हे बघा, ही आहे माझ्या गावची नदी, हिरण्यकेशी नदी. पाण्याचा आवाज तरी कसला आलाय. भरली आणि जरा म्हणजे अनेक 2-4 दिवस पाऊस जर सलग झाला ना तर पाणी लगेच हॉर्न वाजवालीत मागे. समोरनं गाड्या येत आहेत ना, ते मी एकटीच उतरले कारण की पाऊस चालू झालाय आता. त्याच्यामुळं ती दोघं जण, छत्री आहे एकच. छत्री एकच आहे आणि आम्ही 3 आहे. मग ही लोक काय गाडीतून उतरली नाहीत, मी एकटीच उतरली. व्हिडिओ करण्याची हाऊस. इकडे ही गाडी दिसली, मला म्हणतायत उडी बिडी मारशी. अजून बऱ्याच लोकांना फिरायचं आहे, का उडी बिडी काय मारणार नाही. जाऊ काय पलीकडे चालत. हे आहे ब्रिज, या ब्रिजवरून जाऊ. मी जाऊ काय, जाऊ नको म्हणे उडी मार. बघूया का, प्रयत्न करूया का जायचं पलीकडे. तर मला ना भीती वाटते, मध्ये मला तिथे सावरायला पण कोण नाही. बऱ्याच दिवसांनी एवढ्या पावसात एवढे पाणी आले ते तुम्ही आले. आणि आज काय भक्ती गौराम पण आलेले नाही. आणि इथे जवळच आमचं हिरण्यकेशीच्या नदीच्या काठी वसलेलं छोटंसं गाव पेत्रेवाडी. 2च मिनिटात म्हणजे मी घरी पोहोचणार आहे. त्याच्या अगोदर नदी लागते. मग म्हटलं आता हा व्हिडिओ इथे एंड होईल, दुसरा व्हिडिओ चालू होईल. त्याच्या अगोदर नदीचं एक दृश्य मस्तपैकी तुम्हाला सगळ्यांना दाखवूया. पावसाचा आवाज, पाण्याचा आवाज एवढा येतो की नाही. ह्या वर्षी 2024 मध्ये मी सलग म्हणजे यात्रेच्या वेळेला आणि आत्ता असे 2 वेळा नदीला आले. लाल भडक पाणी. चला आता गाडीत जाऊया, कारण की ती दोघं जण घाबरायला आलेत मी पडेल बिडेल म्हणून. आणि साडी पण ओढली झाली. एका हातात छत्री, एका हातात कॅमेरा. दोघं जण आहेत गाडीत. आता मी छत्री बंद कशी करणार. काच खाली घ्या आणि छत्री, हे कॅमेरा तेवढा घ्या आतमध्ये. नदी कशी आहे. उडी मार असं म्हणायला लागलाय. जाऊ काय, जड झालंय मी. जाऊ खरोखर उडी मारू. कॅमेरा बंद करा. माझ्या हातात कसं करणार मी. जाऊया. तुम्ही पुढे बघून चालवा. ब्रिज वरून खाली घ्याल तर मला ते सांगायला का, मला म्हणायला लागलाय तुम्ही कसं वाटतंय. आणि माझ्या गावची नदी आहे ती.
घर पण येते म्हणजे इथून दिसायचं लागले. काय आहे? मी तुम्हाला बोला म्हणून सांगितलं. महाराज की जय. जे हा आमच्या घरचा रस्ता आहे. कोणाकोणाला यायचं आहे त्याला पूर्ण डिटेल्स मध्ये सांगते. काय काम नाही चला चला चला. आई आणि पप्पा सारखं फोन करून विचारायला लागलेत कुठे आहे, कारण की 1:15 वाजलेला आहे. सकाळी 9 वाजल्यापासून 1:15 वाजेपर्यंत करायला लागलाय काय. तर असं चाललंय. तर इकडे आमचं घर आलेलं आहे. पप्पांची गाडी दारातच आहे आणि पप्पा पण दारातच आहेत. आणि आता पोचलोय आम्ही. आता घरात अक्का पिशव्या काढाले. मी फक्त माझा फोन घेतलाय आणि खाली आले. आता पाऊस लागला तिला. आता मला पाऊस लागला. पप्पा ते काय स्प्राईट हे नाहीये, मिरिंडा नाहीये. ते अक्का म्हणत होती की त्याची टेस्ट बघायला पाहिजे. तर इकडे आता इकडे घरात जाऊया. पाऊस आतमध्ये येतोय ना, म्हणजे पाणी. ओ तर आई तिकडे आहे वाटतं. आवाज असा बारकाच नाहीये, एकदम मोठा आहे. त्याच्यामुळे आई कुठं जरी असली तरी समजत. काय घ्यायचं कपड्याची ना, घ्यायचं की नंतर. पाऊस बरोबर आम्ही की नाही पप्पा ह्याच्याजवळ आलो गडिलाच्या पुढे आणि मग पाऊस जोरात चालू झाला. त्याच्यामुळे का ही दोघं जण नदीवरती उतरलीच नाही. मला एकटीला उतरले आणि म्हणे जा म्हणे उडी मार. पावसात भिजत कपडे धुवायची काय गरज आहे काय ग. पाऊस आता कमी आहे. पोतं बितं घेऊन कपडे धुवायचे चाललेत. ग बाई एवढं सोन्यासारखं यात्रेच्या वेळेला सगळं माळ केलं होतं. परत गवत बघ एवढं उठले. परत हे बघ की गव्हात पिंडी कापली आहे. फुलाची झाडाची लावायला आणलेस. का वरनं लावलं घुसले फुलांची झाड. आता पावसाच्या ह्याच्यात लागल जगते ते. कोपऱ्यापर्यंत नेले हे करीत संगीताकाच्या बाबा नाही ते आणि टाकले नाही. लाव बी बोय लावते बाबा म्हटलं. चला. इकडे आईची चालले जेवण वाढण्याची तयारी आणि इकडे आकडी बसली आहे. आई आमची नुसतं असं करते सारखं. आम्ही ना आता म्हणजे हा आता पेरावा चेंज करून दुसरा घालणार आहे. त्याच्यामुळे खिचडी धरायला जाणार आहे. मग म्हटलं व्हिडिओचा एंड करूया अगोदर मग चेंज करू. हे बघ इकडे भाकरीचं शिबड झाकून ठेवून टाकवा लागल्या. पाऊस पण आहे जास्त आणि आम्ही आता सगळीकडचं म्हणजे ह्या ड्रेसवरच झालेलं आहे. त्याच्यामुळे आता जेवून वगैरे आम्ही जाणार शेताकडे. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. मस्तपैकी खेकडी धरायला जाऊया. चला बाय बाय. आई बाय कर. बाय 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 बाय. कुठं आकडी गेली. बाय बाय.